नमस्कार, सिटी न्यूज के हिंदी समाचार में आप सभी का स्वागत है। समाचार की शुरुआत करते हैं सुविचार से। राजनीति बिना रक्तपात के युद्ध है, जबकि युद्ध ये रक्तपात से राजनीति है। आप ये सिटी न्यूज चैनल केबल के अलावा यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम और ट्विटर हैंडल पर भी देख सकते हैं। यूट्यूब पर ये चैनल देखने के लिए आप यूट्यूब पर सिटी न्यूज चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें ताकि खबर सबसे पहले आप तक पहुंचे। साथ ही आप फेसबुक पेज भी लाइक कर सकते हैं, इंस्टाग्राम एवं ट्विटर हैंडल फॉलो कर सकते हैं। आप व्हाट्सएप पर भी खबर देख सकते हैं। व्हाट्सएप पर समाचार देखने के लिए आप स्क्रीन पर दिए गए नंबर पर व्हाट्सएप पर समाचार देख सकते हैं। चलिए अब नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। सुर्खियों के बाद वक्त है एक छोटे से ब्रेक का। बने रहिए सिटी न्यूज के साथ। संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक के बाद फिर एक बार आप सभी का स्वागत है। चलिए नजर डालते हैं शहर व ग्रामीण के समाचारों पर। अमरावती शिक्षक मतदार संघ के चुनाव का 12 नवंबर को नामांकन दाखिल करने का अंतिम दिन है। सभी उम्मीदवार अपना नामांकन दाखिल करने हेतु विभागीय आयुक्त स्थित चुनाव कार्यालय में पहुंच रहे हैं। इसके पहले चुनाव में उम्मीदवार अपने सैकड़ों कार्यकर्ताओं के साथ नामांकन दाखिल करने चुनाव कार्यालय पहुंचते थे, लेकिन इस बार कोरोना महामारी के चलते उम्मीदवार केवल 5 व्यक्तियों को ही अपने साथ चुनाव कार्यालय में ले जा रहे हैं। आज करीब 9 उम्मीदवारों ने अपना नामांकन दाखिल कराया। सिटी न्यूज ने उम्मीदवारों से बात की। शरदचंद्र कृष्णराव हिंगे आज नामांकन अर्ज दाखल केला आणि नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर आता बाहेर पडलो आहे। शिक्षक मतदारसंघामध्ये उमेदवारी दाखल करताना माझा 22 वर्षाचा शिक्षकी पेशातला अनुभव आणि शिक्षकी पेशातला अनुभव असणे आणि बाहेरून त्या शिक्षकी पेशाचा अभ्यास करणे यात जमीन आसमानचा फरक असतो। ते आता भविष्यात समजा शिक्षक उभे राहणार की नाही अशी अवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण शिक्षक 20%, 40%, 60%, 80% अशा वेतनावर येतो। त्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बराच कालावधी चालला जातो। त्याचे मुलंबाळं शिक्षण घेईपर्यंत तो सक्षम होतच नाही अशी अवस्था शिक्षण क्षेत्रात झाल्यामुळे भविष्यात शिक्षक म्हणून कोणी उमेदवार नेता उभा राहील का नाही ही सुद्धा शक्यता दिसत नाही आहे। आम्ही आता प्रयत्न यावेळेला केलेला आहे। मतदारसंघामध्ये सगळ्या शिक्षकांना आपल्या शाळेतले वर्ग काम सगळं करून शालेय कामकाज करून आम्ही बराच तालुका पिंजण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला। पण जे शिक्षकच नसतात ते भरमसाठ फिरू शकतात, कारण त्यांना 9 तासिका घ्यावं लागत नाही, वर्गामध्ये शाळेमध्ये काम नसतं। तर आमच्या तुलनेत त्यांच्यापेक्षा शाळा भेटी आमच्या तुलनेत जास्त होतात, परंतु अनुभव जो असतो शाळेतील जो शिक्षक अभ्यास करतो, जो शाळेमध्ये असतो, जो शिक्षक म्हणून काम करतो त्याचा अभ्यास बाहेरच्या व्यक्तीपेक्षा जास्त असतो असं मला वाटतं। म्हणून मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। मी शरदचंद्र हिंगे, आपला धन्यवाद। आपण मला इथे देण्यासाठी बोलवत आहे, धन्यवाद। मुख्य मुकाबला कोणासोबत राहणार या वेळेला काही सांगता येत नाही, कारण सगळीकडे वातावरण असं आहे की कोणतेच मुद्दे 2014च्या निवडणुकीचे मुद्दे तेच मुद्दे यावेळेला 2014चे मुद्दे आहेत। बऱ्याच मुद्द्यांना काही म्हणजे सुटलेच नसल्यामुळे यावेळेला शिक्षक संभ्रमात आहे। यावेळेला शिक्षक कोणाकडे जातात, शिक्षकाकडे जातात की शिक्षक नसलेल्यांकडे जातात हे बघण्यासाठी उत्सुकता सगळ्यांचीच लागलेली आहे। बघू आता काय होतं ते। नमस्कार, मी डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीनं अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघ विधान परिषदेच्या निवडणुकीकरता उभा आहे आणि मला शिक्षकांच्या ज्या समस्या आहे त्या समस्यांची पूर्ण जाण आहे। मी स्वतः शिक्षक असल्यामुळे मला लढायचं आहे ते केवळ आणि केवळ शिक्षकांच्या समस्यांबाबत। आज वेगवेगळ्या समस्या आहे, जुनी पेन्शन योजना आहे, वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी आहे, काही
संस्था चालकांचे प्रश्न आहे, वेतनेतर अनुदानाशी संबंधित आहे, काही पालकांच्या समस्या आहे, काही आपल्या विद्यार्थ्यांशी संबंधित समस्या ह्या फार माझ्यासाठी महत्त्वाच्या आहे. कारण विद्यार्थी हे आमचे सर्वांचे दैवत आहे आणि त्यांना देवापेक्षा मोठं स्थान ठेवून त्यांच्यासाठी त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं हा सुद्धा प्रयत्न माझ्या संघटनेमार्फत आहे. माझी संघटना एकाच बाजूने काम करत नाही, तर अनेक वर्षापासून या चारही दृष्टीने लक्ष ठेवून या समस्यावर प्रश्न मांडत आहे. विधानसभेतसुद्धा नागपूर म्हणा, मुंबई म्हणा, तिथे शिक्षकाशी संबंधित आणि शैक्षणिक जेवढ्या काही समस्या आहे त्या मांडण्याचा अविरतपणे आमच्या संघटनेमार्फत मी प्रयत्न करत आहे. आणि केवळ एक शिक्षक म्हणून मी या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करील. आजही करील, उद्याही करील, भविष्यातही करील. आणि या संबंधात मी अमरावती विभागाच्या 5ही जिल्ह्यांमध्ये एक कार्यालय थाटण्याचा माझा मानस आहे आणि प्रत्येकाला भयमुक्त राहण्याचा संविधानाने हक्क दिलेला आहे. तो हक्क बहाल करून दिल्याशिवाय मी थांबणार नाही. आणि मी आणि माझी संघटना केवळ शिक्षक, विद्यार्थी, संस्थाचालक आणि सर्व पालक प्रतिनिधी यांच्या समस्या सोडवण्यासाठी झटत राहीन. आणि माझे कार्य हे आज संपणार नाही. मी केवळ आमदारकीची निवडणूक म्हणून याला पाहत नाही. याला एक शिक्षकांच्या अडचणी सोडवण्याचा माझा मानस आहे आणि तो मानस या माध्यमातून मी पूर्ण करणार आहे. समस्या अनेक आहे. या ठिकाणी मला तुम्ही वेळ कमी दिला, नाही तर मी या ठिकाणी भरपूर काही समस्या या ठिकाणी मांडल्या असत्या. त्यासाठी आम्ही अधिवेशनामध्ये मुंबईच्या, नागपूरच्या विविध प्रश्न मांडलेले आहे. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून शिक्षकाच्या पाल्यांना मोफत शिक्षण मिळण्याचा प्रयत्न, विविध अशा समस्या मी या संघटनेच्या माध्यमातून सोडवत आहे. आणि मला आपण जी या ठिकाणी संधी दिली आणि शिक्षकांनी मला संधी दिलेली आहे, मी शिक्षकाचा प्रतिनिधी आहे. मी कोणत्या प्रकारे या ठिकाणी केवळ फक्त माझी स्वतःची उमेदवारी ही आमदारकीसाठी नसून केवळ फक्त शिक्षकांच्या हक्काच्या प्रश्नासाठी आहे आणि सदैव त्यांच्या प्रश्नासाठी लढत राहील. आणि मला आपण जी या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभारी आहे. आणि सर्व शिक्षकांना मी न्याय मिळवून देईन आणि शिक्षकसुद्धा माझ्यासाठी प्रयत्न करतील अशी माझी आशा आहे. आणि आपण मला संधी दिली या ठिकाणी बोलण्याची, त्याबद्दल आपले सर्वस्वी धन्यवाद. वर्तमान विधायक श्रीकांत देशपांडे 12 नवंबर को अपना नामांकन दाखिल करेंगे. आज मी आयुक्त कार्यालयात फक्त माहिती घेण्याकरता आलो. अनेक लोकांची फॉर्म भरायला यायची इच्छा आहे अमरावतीला, पण आयुक्तांनी मला सांगितलं की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ज्या डायरेक्टिव्स दिल्या आहे त्यानुसार 5 लोकांच्या वरती तुम्हाला येता येणार नाही. तुम्ही जर जमाव जमवला तर जमावबंदीचा आदेश देखील लागू आहे. आणि कोविड-19मुळे मलाही माझ्या मतदारांची काळजी आहे. त्यामुळे आपल्यामार्फत मी सगळ्या मतदारांना आवाहन करतो की आपण घरातच राहा, सुरक्षित राहा. फॉर्म भरायला मी जातो आहे निवडक लोकांना घेऊन, पण आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या मागे आहे याची मला जाणीव आहे. उद्या सकाळी 10:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या पुतळ्याला पंचवटी चौकात हार अर्पण करून मी आयुक्त कार्यालयात सकाळी 11 वाजता नामांकन दाखल करणार आहे. जे कोणी या क्षेत्राशी संबंधित आहे, जे संबंधित नाही, सर्व जनतेला माझी विनंती आहे की त्यांनी त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत ठेवावेत.
धन्यवाद। भाजपा के डॉक्टर नितिन धांडे ने आज अपना नामांकन दाखिल किया। उनके साथ भी 5 ही व्यक्तियों ने कार्यालय में प्रवेश किया। अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं डॉक्टर नितिन धांडे एक उच्च विद्याविभूषित असे उमेदवार यांचा अर्ज आज नामांकन अर्ज आज भरण्यात आलेला आहे। येत्या 1 तारखेला घातलेल्या मतदानाला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज सर्व प्रमुख नेते, सगळे आमदार, खासदार, सगळे जिल्ह्याचे पदाधिकारी एकत्रितरित्या येऊन बैठक झाली। या बैठकीमध्ये पूर्ण पुढच्या निवडणुकीचं नियोजन झालं। प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीचं नियोजन, अतिशय सूक्ष्म नियोजन या बैठकीमध्ये करण्यात आलं। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्हाला विश्वास आहे की पक्षाचा उमेदवार पहिल्या फेरीमध्ये भरघोस मताने निवडून येईल। आज भारतीय जनता पक्षाची उमेदवारीचा अर्ज मी आज इथे दाखल केलेला आहे। माझ्यासोबत आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते आणि या शिक्षक मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीने उमेदवारी भरली आहे। आमच्या पक्षाचे जे कार्य आहे, आमच्या पक्षाचं याच्यात या उमेदवारी टाकायचा जे निर्णय आहे याच्याबद्दल तुम्हाला माहीतच पडेल। पण एवढी गोष्ट खरी की आता शिक्षकांचे जे प्रश्न आहेत ते पक्ष पातळीवर हाताळावं लागेल की पक्ष पातळीवरच ते सॉल्व्ह होतील। शिक्षकांच्या ज्याही संघटना होत्या त्या सगळ्या विखुरलेल्या आहे आणि ते शिक्षकांना न्याय देऊ शकले नाही। त्याच्याचमुळे भारतीय जनता पार्टीने हे निर्णय हा जो शिक्षक मतदारसंघ आहे हा लढायचा निर्णय घेतला। पत्रकार बिरादरीतील मित्र, बंधू आणि भगिनी, अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिक्षक भारतीच्या वतीने, लोक भारतीच्या वतीने दिलीप निंबोरकर यांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी आज आम्ही आलो होतो। सन्माननीय आयुक्तांच्या समोर निंबोरकर सरांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे। या मंचावर माझ्यासोबत शिक्षक भारतीचे राज्याचे उपाध्यक्ष आणि विदर्भातील शिक्षकांचे नेते आदरणीय राजेंद्र घाडे सर आहेत। अमरावती विभागाचे आमचे प्रमुख रामदासजी इंगळे साहेब आहेत। माझ्या उजव्या हाताला सुरेश देवकर सर, ते बुलढाण्याचे आहेत, पण मला आठवतं 2 तासापूर्वी त्यांनी उमेदवारी केली होती आणि फार चांगली लढत दिली होती, काही पार्श्वभूमी नसताना। उमेदवारी अर्ज भरलेला आहे, आता मी तुमच्यासमोर आलेलो आहे। मी विचारता की काही तुम्ही म्हणाल तसं काय पार्श्वभूमी शिक्षक मतदारसंघातील द्वैवार्षिक निवडणूक लागलेली आहे। आम्ही अमरावती विभागामध्ये आम्ही दिलीप निंबोरकर यांची उमेदवारी निश्चित केली, आज त्याचा उमेदवारी दाखल केला। नवीन सरकार आल्यानंतर जे आघाडी सरकार आहे, या आघाडी सरकारला पहिल्या दिवशी मी पाठिंबा दिला। आपल्याला माहिती आहे की काही घटक नाही त्यांचा, पण मी पाठिंबा दिलेला आहे। आणि पाठिंबा यासाठी दिला की मागच्या सरकारच्या काळामध्ये शिक्षण क्षेत्राला जो अनुभव आला तो बदलावा अशी अपेक्षा आहे, परंतु आघाडी सरकार अजूनही त्या भूमिकेत अजून दिसत नाही आणि त्याला एक धक्का देण्याची आवश्यकता आहे, जागा करण्याची आवश्यकता आहे। सत्ताधाऱ्यांना अनुभवावं लागतं, पाण्याची म्हैस कशी लवकर उठत नाही
दिलीप निंबळकरांची उमेदवारी आहे आणि दिलीप निंबळकर निवडून आले तर सरकारला लक्षात येईल की या क्षेत्राकडे लक्ष दिलं पाहिजे. मागच्या सरकारने लक्ष दिलं नाही, याही सरकारने पहिल्यांदा तोंडाला पानं घातली ती विनाआधारित शाळा 20%, 40% अशी विनाआधारित शिक्षकांची मागणी असते टप्पावाढीनुसार. आमची भूमिका स्वच्छ आहे की 20%, 40% आम्हाला मान्य नाही. शिक्षकांना 100% पगार ताबडतोबीने दिला गेला पाहिजे. पण काही संघटनांची जी मागणी असते ती 20%ची गरज काय, सरकारने 20%चं मान्य केलं, पण मागच्या 18 महिन्यांचे पगार लंपास केले. हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतो. हिरावून घेतले, चोरून घेतले, चोरीच आहे एक प्रकार. तुम्ही एकदा 20% मान्य केलं, 20% मागच्या वेळेस दिलं त्याला पुढचा टप्पा द्यायला पाहिजे होता. 40% कोणा देतात हिरावून. आणि जी फसवणूक केली ही खेदजनक आहे. मी या सरकारला आल्यानंतर सभागृहातून पाहिलं असेल, मागच्या अधिवेशनामध्ये जे प्रश्न विचारले होते ते 2 प्रश्न होते की मागच्या काळात भाजप सरकारने जे निर्णय घेतले ते तुम्ही बदलणार आहात का, नंबर 1. आणि नंबर 2, जे NEP 2020 म्हणजे नवीन शिक्षण धोरण 2020 हे केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे, भाजप सरकारने, मोदी सरकारने जाहीर केलेलं आहे, त्याबद्दल तुमची भूमिका काय. आमची मागणी अशी होती की हे धोरण पूर्णपणे सरकारने फेटाळून लावलं पाहिजे आणि शिक्षण हा समवर्ती सूचीतील म्हणजे कन्करंट लिस्टमधला विषय आहे. त्यामुळे केंद्राला राज्याच्या परवानगीशिवाय किंवा संमतीशिवाय लादता येत नाही. म्हणून राज्य सरकारने भूमिका घेतली पाहिजे की आम्ही हे रिजेक्ट करतो, फेटाळतो, नाकारतो. तर रिजेक्शनची भूमिका राज्य सरकारने घेतली पाहिजे, ती आज तगायत घेतलेली नाही. NEP 2020 आमचा काय विरोध आहे, हे धोरण जर अंमलात आलं तर या देशातील जवळपास 5 लाख शाळा आहेत, त्यातल्या 1 लाख शाळा बंद होतील. म्हणजे कमी पटाच्या शाळा बंद करायच्या आणि त्या समायोजित करायच्या. दुर्गम भागात, खेड्यात, इथे आपल्याकडे बेळघाट आहे, तुम्हाला माहीत असेल, ज्या दुर्गम भाग आहे आणि त्याला लिंग्विस्टिक डिसॲडव्हान्टेज ग्रुप असं म्हणतो आपण शब्द, म्हणजे त्यांची कोरकू भाषा. अशा दोन्ही गटाचे सुद्धा अमरावती भागामध्ये, मी अमरावतीवर उदाहरण म्हणून सांगते, महाराष्ट्रभर 30 ठिकाणी या शाळा बंद करण्याचं या सरकारचं धोरण आहे. त्याला या सरकारने, महाराष्ट्र सरकारने नकार दिलेले नाही. उलट 20 पटाच्या शाळा बंद करण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे, प्रत्येक जिल्ह्यात सुरू झाली आहे आणि 15,000 शाळा आता या घडी बंद करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. मी त्याचा निषेध केलेला आहे आणि त्याला वारंवार सांगितलं की थांबवा, थांबवत नसतील तर आम्ही तुम्हाला धक्का देतो, मग त्याशिवाय ते काही जागे होणार नाही. NEP 2020 जर लागू झालं तर या देशामध्ये 50,000 महाविद्यालय आहेत, त्यापैकी 35,000 महाविद्यालय बंद होतील, फक्त 15,000 राहतील. स्वच्छ दिले आहे, म्हणजे बंद करणं असं दिलं आहे, पण प्रत्येक जिल्ह्यात एक महाविद्यालय प्रमुख ठिकाणी असलेलं पुरेसं आहे. या वारंवार महाविद्यालयांची गरज नाही, स्वच्छ दिलेलं आहे. 2020 तुमच्या लक्षात येईल की 35,000 महाविद्यालय बंद होतील त्यांच्या निकषानुसार. 1 लाख शाळा आणि 35,000 महाविद्यालय बंद होणार असतील तर त्याचा परिणाम कोणावर होणार आहे. त्याचा परिणाम थेट गरीब बहुजन समाजातील, दुबळ्या समाजातील, उपेक्षित समाजातील विद्यार्थ्यांवर होणार. त्यांचं शिक्षण दुरापास्त होईल आणि खूप अडचणीचं होईल. जी पुढे जाण्याच्या शक्यता, त्या सगळ्या शक्यता मावळतील. हे मी याचे ठळक वैशिष्ट्य सांगतो. दुसरं वैशिष्ट्य आहे या धोरणाचं, ते वैशिष्ट्य आहे की खाजगीकरण आणि व्यापारीकरण करणं. त्यांनी आता PP म्हणजे तुम्ही पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन, आता त्यांनी प्रायव्हेटचे जे फिलॉन्थ्रॉपिक शब्द वापरला, म्हणजे दानशूरांच्या सोबत काम होतं. शिक्षण हे दानशूरांचं काम नाही. शिक्षण हा अधिकार आहे बाबासाहेबांनी घटनेत दिलेला आणि पंजाबराव देशमुख घटनापीठाचे, घटनासभेचे संविधान टाळ्या नका वाजवू, मनात टाळ्या वाजवू. पत्रकार परिषद ही
त्याच्यावरती संविधान सभेचे तुम्ही रिपोर्ट पाहिले तर त्याच्यात पंजाबराव देशमुखांनी खूप विस्ताराने चर्चा केली, बाबासाहेब विस्ताराने चर्चा केली या मुद्द्यावर. आता तुम्ही फिलॉन्थ्रॉफिक म्हणजे परोपकार हा शब्द वापरला. परोपकार शब्द म्हणजे तुमच्या परोपकारावर माझ्या पोराचं शिक्षण कदापि शक्य नाही. कोण परोपकारी जन्माला येणार? हे त्याचं दुसरं वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य आहे NEP 2020चं. ते असं आहे की त्यांनी म्हटलेलं आहे की प्राचीन आणि सनातनी मूल्यांचा संस्कार झाला पाहिजे शिक्षणात. प्रत्येक पानावर, एवढं मोठं बाळ आहे, प्रत्येक पानावरती प्राचीन सनातनी मूल्यांचा उल्लेख आहे. या देशाची सनातन मूल्य फार प्राचीन आहेत आणि ती मूल्य शिकवली पाहिजे. पाश्चात्य मूल्य नको आणि संविधानिक मूल्य नको. भारतीय संविधानातली मूल्य ही पाश्चात्य असल्याचा आरोप संघ परिवाराचा गुन्हा आहे. म्हणजे मानवता, समता, स्वातंत्र्य, बंधुता ही फार लागलेली मूल्य आहेत. मग आपली सनातनी मूल्य कुठली तर तुम्हाला माहिती आहे. जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था. म्हणजे ब्रिटिश ज्यावेळेला भारतात आले तेव्हा पहिल्यांदा त्यांनी संस्कृत पाठशाळा सुरू करायचं ठरवलं आणि पारंपरिक पाठशाळा सुरू करायचं ठरवलं. तर त्याला पहिला विरोध केला राजा राम मोहन आहे. आणि त्यांनी असं म्हटलं 200 वर्षापूर्वी, ब्रिटिश पहिल्यांदा इंग्लंडमध्ये झालं, की आम्हाला आधुनिक शिक्षणाची गरज आहे, पाठशाळांची गरज नाही. आणि पाठशाळेमध्ये बहुजन समाजाला प्रवेश नाही. साधी गोष्ट आहे. फिजिक्स शिकवा, केमिस्ट्री शिकवा, मॅथ्स शिकवा, इंग्रजी शिकवा. तीच मागणी महात्मा फुलेंनी केली पुढे, की सर्वांना समान सक्तीचं शिक्षण नाही. महात्मा फुलेंची पहिली मागणी. हे दोन्ही शब्द महात्मा फुलेंनी आयोजित केले, योजलेले आहेत आणि तेच घटनेमध्ये आंबेडकरांचे आलेले आहेत. आणि गांधीजींच्या नई तालीमचा तो भाग आहे. ब्रिटिशच्या विरोधात लढत त्यावेळेस त्या नई तालीम डॉक्टर आंबेडकर, महात्मा फुले आणि राजा राम मोहन राय यांनी या देशातल्या शिक्षणाची जी व्यवस्था प्रशस्त केली, सर्वांना उपलब्ध करून दिली, ती पूर्णपणे नाकारायची आणि प्राचीन सनातनी मूल्याचा गौरव पानोपानावर केला. म्हणून हे ही जे धोरण आहे, ही जी पॉलिसी आहे, ती पूर्णपणे रिजेक्ट केली पाहिजे. महाराष्ट्र सरकारने याचं उत्तर अजून दिलेलं नाही. आमचा प्रश्न आहे की आम्ही ही निवडणूक या मुद्द्यासाठी लढवत आहोत की हे जर रद्द करायचं असेल तर विधान परिषदेमध्ये ही भूमिका असलेल्या शिक्षक आमदारांची संख्या वाढली पाहिजे. ही भूमिका जर NEP 2020ची स्वीकारली तर विना लोकांना कधीच काही मिळणार नाही. अर्धे लोक रिटायर होऊन गेले. 13 लोकांनी तर गेल्या काही महिन्यात हे नवीन सरकार आल्यानंतर आत्महत्या केली आणि दखल घ्यायला तयार नाही. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की आघाडी सरकारला आम्ही राजकीयदृष्ट्या पाठिंबा दिला असला तरी त्यांच्याकडे प्रश्न उभा करणं आणि त्यांना हा सवाल विचारणं आणि आपली ताकद वाढवून आपला शिक्षकांचा प्रतिनिधी विधान परिषदेत येण्याचं श्रेय दोनच माणसांना आहे. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरं पंजाबराव देशमुख. बाकी संविधान सभेतील सगळ्या सदस्यांनी विरोध केला की शिक्षकांना कशाला, वकिलांना का नको, पत्रकारांना का नको, डॉक्टरांना का नको, इंजिनियर्सना का नको. मी पत्रकार होतो, तुम्हाला माहिती आहे. इंजिनियर्सना का नको, फक्त शिक्षकांना अधिकार दिला बाबासाहेबांनी आणि पंजाबराव देशमुखांनी समर्थन केलं. श्रीनिवास आणि कामत नावाचे 2 ज्येष्ठ संविधान तज्ञ होते, दोघांनी विरोध केला. त्यांची भाषणं ती कसं काय आणा खाते, त्यांचा काय संबंध म्हणून आमच्या वकिलांना जास्त कळतं. पण ते 2च माणसं होते की त्यांनी शिक्षकांना दिला. म्हणून अमरावती रिजनला महत्त्व आहे. आता ही जी भूमिका ज्यासाठी शिक्षकांना आमदार दिला पंजाबराव देशमुख आणि बाबासाहेब आंबेडकरांनी, ती भूमिका घेऊन काम करणारा आमदार हवा की नको एवढा साधा प्रश्न. मला आमदार वाढदिवसाला फोन करतो हे महत्त्वाचं की माझ्या प्रश्नावर त्या सभागृहामध्ये तो लढतो. खाजगीकरणाची बिलं मागच्या सरकारने या सरकारला अजून बिलं सादर करायचे. पण जेव्हा काँग्रेस होतं तेव्हा आणि भाजप सरकारच्या काळात तर खाजगीकरण सुसाट सुटलं. म्हणजे काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले ऐकायचे तरी आपण बोललो ओरडलो तर ते चर्चेला बोललो, याचं चर्चेलाही बोलवत नसतं. त्याबाबत धोरण स्पष्ट केलं पाहिजे. उदाहरणार्थ सेल्फ फायनान्स म्हणजे शालेय शिक्षणाचं पूर्णपणे व्यापारिक आणि सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटीज म्हणजे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज. मी प्रत्येक बिल 8-8 दिवस अडकवून ठेवलं होतं, पण शेवटी सभागृहात मी एकटा पडतो. दोन्ही बाजूंचं बहुमत त्या बाजूला असतं. आम्ही या सरकारला असं म्हणतो की हे खाजगीकरणाचं धोरण बदला, व्यापारीकरणाचं धोरण बदला. शिक्षण हा सगळ्यांना मिळायचा अधिकार असला पाहिजे. आता नवीन सरकार आल्यावर आम्हाला असं वाटलं की MCBC साधं उदाहरण देतो तुम्हाला, छोटंसं उदाहरण. आपल्या विदर्भातल्या लोकांना पटकन कळेल, वराडातल्या लोकांना, की
+2 म्हणजे तो कोठारी कमिशननंतर +2 11वी 12वी आला, तो मुलांच्या शालेय शिक्षण नागरिक बनण्यासाठी, एकदा तो नागरिक बनल्यानंतर व्यवसाय स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी MCVC सुरू केली. ते नई तालीमच्या धर्तीवर आहे गांधीजींच्या. आता MCVC संपवत आहे, ते स्किल एज्युकेशनमध्ये टाकत आहे. आणि स्किल एज्युकेशन कोणासाठी? तर गरीबाच्या पोरांसाठी, त्यांनी टर्नर व्हावं, फिटर व्हावं, हे व्हावं, पुढं नाही जावं. आणि MCVC संपवून टाकलं पाहिजे. अशी अनेक उदाहरणं आहेत. आश्रम शाळा आहेत, अपंगांच्या शाळा आहेत, कोणाची गरीबाची पोरं शिकतात तिथे. तुम्ही त्या शाळा लक्ष देत नाही, दुर्लक्ष करता. शिक्षणासाठी किती पैसे लागणार आहे? दिल्ली सरकारने शिक्षण बदललं ना, प्रचंड प्रमाणात बदललं. म्हणजे आता कालच्या बिहारच्या इलेक्शनमध्ये 3 घोषणा होत्या, दवाई आणि पढाई आणि रोजगार, कमाई. 3 घोषणा होत्या, कमाई, पढाई, कमाई, दवाई. या 3 मुद्द्यावर इलेक्शन लढली गेली. कुठल्या हिंदू मुसलमान, राम मंदिर, मशीद असल्या कशावर लढली गेली नाही. दम निघाला तर प्रचंड दम निघाला. आता काय मॅनेज करतील ते करतील, पण दम काढला ना त्या मुलाने, तरुण मुलाने. मानलं पाहिजे आपण जे 3 मुद्द्यावर पहिल्यांदा पोटाच्या प्रश्नावर, भविष्याच्या प्रश्नावरती लढाई लढली गेली. आम्ही या निवडणुकीमध्ये पढाईचा मुद्दा करतोय की पढाई सगळ्यांना मिळाली पाहिजे आणि NAP 2020 रद्द केलं पाहिजे. महाराष्ट्र सरकारने अनुदानाचं धोरण बदललं पाहिजे आणि 100% पगार दिला. सगळ्यांना मोफत शिक्षण मिळायचं अर्थ 100% पगार मिळाल्याशिवाय मोफत होणार कसं? आता तुम्ही कॉलेजेस बघा, विचारा महाराष्ट्रीयांची किंवा SC/BC, SC/STची जी स्कॉलरशिप आहे, पैसे गेलेले नाही, 1 रुपया छलाम गेलेला नाही कॉलेजला. आता त्याला नाही मुलांच्या मागे कशी पोरं शिकणार आपली गरीबाची, सामान्य माणसाची, जे स्कॉलरशिप नसेल तर? एवढी फी महाग आहे. या सगळ्या प्रश्नावर आम्ही लढतो आणि या प्रश्नावर किमान बोलायला माणूस मला पाहिजे, शोध उभं राहायला तर पाहिजे. म्हणजे मी उभा राहतो त्या स्वयंअर्थशास्त्र, सेल्फ फायनान्स स्कूल किंवा प्रायव्हेट इंडस्ट्रीच्या मुद्द्यावर पाठी बघतो तर आपल्या पाठी ओढत नसतं. 7 शिक्षक आमदार आहेत, 7 पदवीधर आमदार आहेत, 14 लोकांनी ठरवलं तर कुठले बिल पास होऊ शकत नाही विधान परिषद. इतकी मजबूत हे आहे, पण तिथं आम्ही कमी पडतो. एक छोटं बळ मला पंजाबराव देशमुखांच्या, तुकडोजी महाराजांच्या, गाडगे बाबांच्या क्षेत्रातून हवं. या तिघांचा महात्मा फुलेंच्या विचारांशी, गांधीजींशी आणि डॉक्टर आंबेडकरांशी संबंध असलेली 3 माणसं. आणि या तिघांच्या ठिकाणी एक दमदार माणूस, एक चांगला माणूस, आपला माणूस, संयमी माणूस, सर्वांना प्रिय असलेला माणूस आणि भूमिका असलेला माणूस. त्याहीपेक्षा दिलीप निंबोरकर गेले 10 वर्ष माझ्यासोबत आहेत. गेल्या वेळेला तर आम्ही त्याला ताकद द्यायला हवी होती, पण आम्ही गाडी चुकली. पण त्यांनी इकडे तिकडे नाही गेले, त्यामुळे माझी भूमिका तुमच्यासोबत राहण्याची त्या लढाईत, प्रत्येक लढाईत ते मुंबईला आहेत. म्हणजे गाडी सरांना विचार, तुम्ही तडस सरांना विचार. तडस सर म्हणाले यावेळेला कपिल गोल निंबोरकरांनाच पाठवायला पाहिजे, आपल्यासोबत राहतो. आणि एवढाच भला माणूस पुढे मिळणार नाही. म्हणून आम्ही निंबोरकरांसाठी आज उमेदवारी दाखल केली. आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की हा अमरावती विभागाचा वराडाचा प्रशस्तीचा प्रश्न आहे आणि त्याहीपेक्षा शिक्षणाच्या अधिकाराचा प्रश्न आहे. त्यासाठी सरकारला लागू करण्यासाठी हा माणूस पाठवावा येईल. धन्यवाद. भाजपा लगातार आंदोलन के माध्यम से सरकार पर वार करने में जरा भी नहीं चूक रही है। एक तरफ कोरोना महामारी से समूचा महाराष्ट्र परेशान है, तो दूसरी ओर किसानों की लगातार बढ़ती समस्याओं पर भाजपा सरकार को घेर रही है। शिक्षक मतदार संघ के चुनाव प्रचार के लिए आए पूर्व मंत्री बावनकुले के साथ पूर्व पालक मंत्री डॉक्टर अनिल बोंडे ने पत्रकार परिषद में दीपावली की पूर्व संध्या पर किसानों के हित में और सरकार के विरोध में चुन भाकर आंदोलन का ऐलान किया है। सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज दिवाळी तोंडावर आली, परंतु शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचलेली नाही। मुख्यमंत्र्यांनी संवादाच्या 30 मिनिटाच्या भाषणामध्ये फक्त 1.5 मिनिट शेतकऱ्यासाठी खर्च केला आणि शेतकऱ्यांना सांगितलं गोडधोड करा, फराळ करा, रोषणाई करा, परंतु शेतकऱ्याच्या जीवनामध्येच अंधार पडलेला आहे। अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिकं सोयाबीन, कापूस, मूग, उडीद नष्ट झाले।
त्याच्यानंतर सोयाबीन जे नकली बियाणं मिळालं होतं त्यामुळे दुबार पेरणी करावी लागली. नंतरच्या काळामध्ये आज ही परिस्थिती आहे की बोंड सड झाली, कापसाचे बोंड पूर्ण सडले. पहिला वेचा आला तो भिजला, दुसरा वेचाही आला नाही. म्हणजे एकेका एकरात फक्त 1 क्विंटल कापूस झाला. संत्र्याची गळती झाली. तिकडे पूर्व विदर्भामध्ये मावा तुडतुड्यानं संपूर्ण धानाचं तणीस झालं. 15 लाख हेक्टरवर नुकसान आहे आणि या शेतकऱ्यांना मदत देणं आवश्यक आहे. आज 2,000 रुपये नाही, आज शेतकऱ्याला किमान 10,000 रुपये प्रति एकर कोरडवाहू शेतकऱ्याला जे मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं होतं. 25,000 रुपये प्रति हेक्टर कोरडवाहूसाठी, 50,000 रुपये बागायतीसाठी म्हणजे ओलितासाठी आणि 1 लाख रुपये फळबागासाठी देणं आवश्यक आहे. परंतु या सरकारने सपशेल तोंडाला पानं पुसली आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याची दिवाळी अंधारात जाणार. महाराष्ट्रात सर्वदूर हीच परिस्थिती आहे की एसटीचे कर्मचारी आत्महत्या करतात आहे कारण त्यांचा पगार झाला नाही. शिक्षक विना अनुदानित शिक्षक ते आत्महत्या करतात आहे कारण की त्यांना त्यांच्या खिशात एक पैसा गेला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या घरात अंधार आहे आणि त्यामुळं माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या निर्देशानुसार आणि माननीय सरचिटणीस बावनकुळेजी आणि किसान मोर्चाच्या वतीनं हे आंदोलन केले जाणार आहे. प्रत्येक तालुक्यावर तहसीलवर सर्व शेतकरी जमा होतील आणि दिवाळीच्या पूर्वसंध्येला अगोदरच्या दिवशी सर्व शेतकरी चून भाकर घेऊन जातील. म्हणजे त्याला बेसन म्हणतात, पिठलं म्हणतात, वराडात चून म्हणतात, चून भाकर घेऊन जातील. सर्व शेतकरी तिथे जेवण करतील, धरणं देतील आणि तहसीलदाराला सुद्धा चून भाकर खायला देतील. कारण तहसीलदाराच्या माध्यमातून आम्ही शासनाला चून भाकर खाऊ घालतोय. जिल्हा कचेरीवर जिल्हाधिकाऱ्याला चून भाकर दिल्या जाईल आणि म्हणून हे चून भाकर आंदोलन आमची दिवाळी काळी झालेली आहे. तुम्ही रोषणाई कराल त्या आमच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं होईल. त्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे. हा महाराष्ट्र सरकार विरुद्ध शेतकरी शेतमजुराकरता आंदोलन करणार आहे. डॉक्टर अनिल बोंडेंनी हेही सांगितलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी, मदत पुनर्वसन मंत्र्यांनी अनेकदा घोषित केलं. कधी पूर्व विदर्भातल्या पूरपीडितांना 10,000 रुपये अनुदान मंजूर करण्याचं घोषित केलं, कोणती मदत झाली नाही. सोयाबीन गेलं, कापूस गेलं, मिरची गेली, मोसंबी गेली, तांदूळही गेला. सर्वेक्षण सुद्धा नाहीये. सरसकट सर्वेक्षण करून त्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण ज्या पद्धतीचं नुकसान आहे त्या पद्धतीनं सर्वेक्षण करून उपयोगच नाही आहे. जेवढं पिकवलं सारच गेला आणि त्यामुळं अनेक वेळा आंदोलन झाले तर सरकारने दखल घेतली नाही. 10,000 कोटीचं पॅकेज जाहीर केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, अजून DRF निघाला नाही. 10,000 कोटी घोषणा झाली, या हेडला इतके, पूर रस्त्याला इतके, विजेला इतके, पण त्याचे DRF निघाले नाही. अजूनही वित्त विभागाने त्या DRला मान्यता दिली नाही. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन थांबले. शेतकऱ्यांचं तर काल दुर्दैव आहे की काल महाराष्ट्र सरकारने 96 लाख वीज ग्राहकाचे वीज कनेक्शन कापून टाकले, असं सुतवाद केलं. आपल्याला माहित आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये विजेचं बिल कोणीच भरू शकलं नाही आणि ज्यांनी एक दिवा होता तरी त्याला 6,000 रुपये इलेक्ट्रिक बिल आलं. आमचं सरकार होतं, मी वीज मंत्री होतो, मला आठवतं 45 लाख शेतकऱ्यांना 28,000 कोटी रुपये थकीत झाले. एकाची वीज कनेक्शन आम्ही कापलं नाही. शेतकऱ्याच्या शेतात कुणी लाईनमॅन जाऊ दिला नाही. पण आज 96 लाख लोकांचं वीज कनेक्शन कापण्याची घोषणा करतायत. खऱ्या अर्थाने रस्ता, वीज, पाणी, शेतकरी, शेतमजूर सारेच त्या ठिकाणी अडचणीमध्ये आले आहेत. सरकारने सर्व प्रायव्हेट बाजूला सोडून काढून शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे होती. पण डॉक्टर अनिल बोंडेंनी सांगितल्याप्रमाणे
आम्ही तर 50,000 हेक्टरची मागणी केली होती, पण आपण सांगितल्याप्रमाणे बांधावर जाऊन 25,000 हेक्टर देऊ. हे माझं भाषण नाही आहे, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाषण आहे. ठीक आहे, आम्ही 50,000 मागणी केली, 25,000 हेक्टर आपण द्या, सुरुवात तर करा. पण काही सुरुवात होत नाही आणि त्यामुळे माझी पुन्हा शासनाला विनंती आहे की 13 तारखेपर्यंत शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. कर्ज माफी जाहीर केली. चालू कर्जदारांना 50,000 रुपये प्रोत्साहन जाहीर केलं. अजून अनेक शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर कर्जमाफीची रक्कम त्यांना मिळाली नाही. 2 लाखाच्या वरचा कर्जमाफीचा GRA निघाला नाही. GRची घोषणा झाली अधिवेशनामध्ये, पण GRच निघाला नाही. आणि त्यामुळे इकडे घोषणा होत आहेत, दुसरीकडे होत नाही आहे. तिसरीकडे दिवाळीमध्ये फार प्रचंड वाईट परिस्थिती आहे. रेशनच्या अन्नाबद्दलही केंद्र सरकारने जे अन्न दिलं त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आता RCID क्रमांक देऊन ज्या लोकांचे आधार कार्ड आहे त्याच्यावर अन्न द्या असं म्हटलं, त्याच्यावरही आता कट लावतायत. म्हणजे RCID क्रमांक द्यायचा नाही, इतकी मोगलशाही सुरू आहे. रेशनचं अन्न तर लोकांना मिळू द्या, त्याच्यात कशाला रोक लावताय. आणि त्यामुळं केंद्र सरकारचं अन्न पुरवून आहे, पण RCID क्रमांक न दिल्यामुळं त्या ठिकाणी अडचणी आल्या. मला दुःख वाटतं पालकमंत्र्याबद्दल. अजूनही महाराष्ट्रातल्या एकही पालकमंत्र्यांनी संजय गांधी योजनेच्या कमिट्या केल्या नाही. तर संजय गांधी योजनेचे हजार फॉर्म एका तालुक्यात पडलेले आहेत. तहसीलदारला अधिकार दिले, तहसीलदार करायला तयार नाही, पालकमंत्री कमिटी करायला तयार नाही. आणि त्यामुळे संजय गांधीचं अनुदान बंद आहे, अनेक लोकांचे अनुदान बंद, अनेक लोकांचे सुरूच झाले नाही आहे. विधवा घटस्फोटित निराश्रित लोकांचे अनुदान बंद. आणि कुठला उद्या जर ऍक्सिडेंट झाला त्या विधवा महिलेला 20,000 रुपये मिळतात, ते मिळणार नाही आहे. 1 वर्षापर्यंत फॉर्म पडलेले आहेत. आणि त्यामुळे ही परिस्थिती झाली आहे. एक 8 मुद्दे या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही देतो आहे. सविस्तर कापसाचे केंद्र त्या ठिकाणी नाही आहे, धानाचे केंद्र कमी आहेत. आणि त्यामुळं 13 तारखेला 11 वाजता बेसन भाकरी आंदोलन डॉक्टर अनिल बोंडे यांनी जाहीर केलेलं आहे. संपूर्ण विदर्भामध्ये शेतकऱ्यांना, शेतमजुरांना दिवाळीपूर्वी 25,000 रुपये हेक्टरी सरकारने सरसकट, मी सरसकट शब्द वापरतो आहे, किशोर तिवारीजी सरसकट शब्द वापरतायत शेतकरी नेते. त्यांनी शेवटी राज्यपालांना निवेदन दिलं. म्हणजे इतकी चीड विदर्भामध्ये आहे की शेतकऱ्यांना सर्वेक्षण होत नाही आहे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही, म्हणून किशोर तिवारी सारखे नेते यांना राज्यपालांना निवेदन द्यावं लागत आहे. आणि विदर्भातले मदत पुनर्वसन मंत्री आहे, पण फायनान्स मिनिस्टर सही करत नाही. हा प्रश्न आहे. विदर्भाच्या मुद्द्यावर जर फायनान्स मिनिस्टर सही करणार नाही तर विदर्भाचा कुठलं डेव्हलपमेंट होणार नाही, कुठलंही अनुदान लोकांना मिळणार नाही. आणि म्हणून या दिवाळीच्या सणापूर्वी 13 तारखेचं आंदोलन हे अत्यंत प्रभावीपणे आम्ही करू आणि सरकारला एकदा पुन्हा याचा जाब विचारू, याकरता ही पत्रकार सभा बोलण्यात आली होती. भारतीय जनता पक्षातर्फे डॉक्टर धांडे यांना भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी दिली गेली आहे. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे आणि मला विश्वास आहे की डॉक्टर धांडे यांचा जो प्रगल्भ अभ्यास या विभागाचा आहे, शिक्षण विभागाचा आहे, त्यांच्या संस्थाही अनेक आहेत, एक शालीन व्यक्तिमत्व आहे, मोठा त्या ठिकाणी त्यांचा जनसंपर्कही आहे आणि भारतीय जनता पक्षाची संपूर्ण संघटना ही आज अमरावतीमध्ये आहे. आणि जी प्रचंड मोठी संघटना आहे आणि मतदार 35,000 आहे. संघटनेच्या माध्यमातून नियोजनबद्ध पद्धतीने संघटनेच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून ही निवडणूक जिंकण्याचा आमचा विश्वास आहे. मला वाटतं की डॉक्टर धांडे हे प्रचंड बहुमताने या शिक्षक मतदारसंघात विजय होतील आणि आतापर्यंतचा जो खास पॅन मधला गेला की आम्ही त्या ठिकाणी अधिकृतपणे कधी जिंकू शकलो नाही, यावेळी मात्र अधिकृतपणे जिंकू असा विश्वास मला आहे.
आणि त्या दृष्टीने आमची पूर्ण तयारी झाली आहे. आणखी भारतीय जनता पक्षाचा अधिकृतरित्या मला उमेदवारी दिली आहे मला पक्षाने, आणि पक्षाने हा जो एक विश्वास ठेवला आहे माझ्यावर त्याचा मी आभारी आहे. आणि आपण सगळे मिळून, मला असं वाटतं आपण सगळे मला साथच द्याल. तुम्ही मला पुष्कळ वर्षापासून पाहत आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही काय काय करतो हे तुम्हाला जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा, तर आपलं नक्की साथ राहू द्या माझ्यासोबत. आणखी आपल्याही मित्रांना सांगा जे शिक्षक आहेत एक चांगल्या उमेदवाराला निवडून द्या म्हणून, आणखी एक चांगल्या माणसाला निवडून आणा, एक चांगल्या पक्षाला निवडून आणा. शिक्षण नीती जी भारतीय जनता पक्षाची आहे ती अतिशय चांगली आहे. समजा तुम्ही त्याचा अभ्यास कराल तर लक्षात येईल की जी गोष्ट 20 वर्ष आधी व्हायला पाहिजे ती आता आपण केलेली आहे. कॉलेजमध्ये आपण ऑटोनॉमी दिलेली आहे. ऑटोनॉमी हा सगळ्यात मोठा विषय आहे सिलेबस बदलण्याकरता, कारण की या ऑटोनॉमी नव्हती, सिलेबस तोच चालू होता रेंगाळत जुना, आणि त्याच्यामुळे आपले मुलं जे बाहेर जात होते ते क्वालिफाय होत नव्हते जॉब्स करता. नाव वी विल हॅव दोज स्टुडंट्स विथ अस हू विल बी क्वालिफाईड फॉर द जॉब्स. तर ही जी नीती कपिल पाटलांनी काय म्हटलं त्यांना माहीत, त्याला राजकीय हेतू असेल, पण इतकी चांगली नीती देऊन ज्या देशाला पुढे नेण्याकरता जी भाजपा आणि नरेंद्र मोदीजींनी ती नीती दिली आहे, तशा व्यक्तीचं ते चुकते आहे त्यांचं फार. आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याकरताच आपण करतोय. अमरावती ही नहीं समूचे विदर्भ में सबसे विशाल मोबाइल हब शोरूम का निर्माण किया गया. लक्ष्मी इन्फोटेक द्वारा संचालित मोबाइल हब, जिसमें सभी नामांकित कंपनियों के मोबाइल उपलब्ध रहेंगे, जिसका विधिवत उद्घाटन 12 नवंबर को किया जाएगा. आज के भागदौड़ के युग में सभी कार्य ऑनलाइन करने पर जोर दिया जा रहा है, जिसमें मोबाइल हर किसी की जरूरत बन गया है. इसी को ध्यान में रखते हुए शहर के शाम चौक पर लक्ष्मी इन्फोटेक द्वारा संचालित मोबाइल हब का 12 नवंबर को विधिवत उद्घाटन किया जाएगा. पहली मंजिल पर बना विशाल शोरूम, जिसमें सभी नामांकित कंपनियों के मोबाइल बिक्री के लिए उपलब्ध होंगे. साथ ही सर्विस सेंटर भी इसी शोरूम में होंगे, जिससे ग्राहकों को बाहर नहीं जाना पड़ेगा. पूरे विदर्भ में लक्ष्मी इन्फोटेक द्वारा संचालित मोबाइल हब एकमात्र शोरूम है जहां सभी सुविधाएं उपलब्ध की जाएंगी. संचालक ऋषि खत्री ने सिटी न्यूज से बात करते हुए सभी से एक बार मोबाइल हब पर आने के लिए अनुरोध किया. अमरावती शहर में पहली बार सभी नामांकित मोबाइल कंपनियों के मोबाइल एक ही छत के नीचे उपलब्ध मोबाइल हब में किए गए हैं लक्ष्मी इन्फोटेक के माध्यम से. यह हमारा पहला उपक्रम है मोबाइल हब, जिसमें सभी नामांकित कंपनियों के मोबाइल एक ही छत के नीचे उपलब्ध करवाए गए हैं. और इसी शोरूम के अंतर्गत सर्विस सेंटर भी उपलब्ध कराया गया है, जहाँ पे सभी कंपनियों के मोबाइल के सर्विसेज रिपेयरिंग किए जाएंगे. और साथ ही सभी मोबाइल की एक्सेसरीज ब्रांडेड, सभी नामकीन ब्रांडेड कंपनियों की एक्सेसरीज भी यहाँ पर उपलब्ध है. आज के दौर में मोबाइल ऑनलाइन के माध्यम से लोगों की स्टडी, लोगों के कारोबार इस तरीके से सभी मोबाइल द्वारा किए जा रहे हैं. उसको देखते हुए हमने लक्ष्मी इन्फोटेक का ये मोबाइल हब पहला उपक्रम अमरावती शहर में, जो विदर्भ स्तरीय शोरूम अमरावती शहर में नई साज सज्जा के साथ में कल 12 तारीख से शुभारंभ होने जा रहा है. और सभी अमरावती कर से शोरूम को भेंट देने की मैं गुजारिश करूंगा, और इस शोरूम में आके अवश्य भेंट दें, ताकि मोबाइल क्षेत्र की जानकारी पूरी लोगों तक के उपलब्ध कराई जा सके. अपनी गुणवत्ता तथा मिठास के चलते पूरे जिले में ही नहीं बल्कि विदर्भ में स्वाद की पहचान बने बडनेरा रोड स्थित रघुवीर ने इस वर्ष दीपावली पर खास सोने की वर्ग से बनी मिठाइयां निर्माण की है. शुद्ध 24 कैरेट गुणवत्ता के सर्टिफिकेट के साथ बनी यह वर्ग की मिठाई ग्राहकों को लुभा रही है. अपनी गुणवत्ता तथा मिठास के चलते पूरे जिले में ही नहीं बल्कि विदर्भ में स्वाद की पहचान बने रघुवीर ने इस वर्ष दीपावली पर खास सोने की वर्ग से बनी मिठाई निर्माण की है. शुद्ध 24 कैरेट गुणवत्ता का सर्टिफिकेट के साथ बनी यह मिठाइयाँ ग्राहकों को लुभा रही है. शहर में मिठाइयाँ तथा नमकीन के लिए रघुवीर जाना पहचाना नाम है. हर वर्ष दीपावली पर्व पर रघुवीर अपने ग्राहकों के लिए नई नई मिठाइयाँ उपलब्ध करवाता है. इसके पहले गोल्डन बिस्किट, सोनेरी पान तथा अब सोनेरी भोग नामक मिठाई ग्राहकों के स्वाद में बढ़ोतरी करेगी. करीब 7,000 रुपये किलो की इस मिठाई के हर बॉक्स के साथ 24 कैरेट वर्ग का सर्टिफिकेट ग्राहकों को दिया जा रहा है.
रघुवीर राजापेट के संचालक चंद्रकांत पोपट के अनुसार मामरा बादाम, शुद्ध केसर, शुद्ध पिस्ता, शुद्ध हेजलनट के साथ यह मिठाइयों का निर्माण किया गया है, जिस पर सोनेरी वर्क लगा है। यह मिठाई ग्राहकों को लुभा रही है। हमारे असंख्य ग्राहकों को दिवाली पर्व की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं। जैसे कि रघुवीर परिवार हर वर्ष मिठाई में, नमकीन में कुछ नई वैरायटी विदर्भवासियों को देता है। इस वर्ष सोनेरी भोग, यह मिठाई सोनेरी शुद्ध सोने से बनी हुई, वर्क से बनी हुई यह मिठाई है, जिसमें हेज़लनट, शुद्ध पिस्ता, शुद्ध केसर और मामरा बादाम से यह बनाई मिठाई है। यह राजस्थान के कारागिर द्वारा निर्मित यह मिठाई काफ़ी इसका प्रचलन हो रहा है और 24 कैरेट सोने का जो कंपनी का सर्टिफिकेट रहता है वो भी साथ में हम दे रहे हैं। ये आपके सामने दिखाया जा रहा है। और इसके अलावा अनगिनत रेंज हमारे पास है, मावा मिक्स, काजू मिक्स और ड्राई फ्रूट। जैसा कि हर वर्ग के लिए, निम्न वर्ग के लिए भी हमारे पास मिठाई का बॉक्स है, मतलब कम रेंज की और हाई रेंज की भी मिठाई और ड्राई फ्रूट की हमारे पास है। एकदम आकर्षक पैक में मिक्स मिठाई भी है और ड्राई फ्रूट मिठाई भी है। आप यहाँ देख सकते हैं जहाँ पे हमने स्टॉल लगाया है। तो हर प्रकार की हम मिठाई और ग्राहकों को हर प्रकार की मिठाई और ड्राई फ्रूट देने का हम पूरा प्रयास करते हैं और शायद मुझे लगता है हम काफ़ी इसमें सफल भी होते हैं। इसीलिए रघुवीर को पूरे शहर का, पूरे विदर्भ का प्रेम रहता है। धन्यवाद। साथ ही बंगाली मिठाइयों में छेना ड्राई फ्रूट, वर्क सैंडविच, तिरंगा, चेरी बादाम, बादाम भोग, छीना तरबूज। यह बंगाली मिठाई के साथ काजू एवं ड्राई फ्रूट से बने पिस्ता लॉन्ज, बादाम कतली, काजू स्टिक, काजू गजक, पिस्ता लड्डू, स्पेशल बादाम काजू अंजीर बर्फी, ड्राई फ्रूट खजूर बर्फी, काजू ड्राई फ्रूट बाइट, काजू रोज, बादाम कतली के साथ दीपावली के अवसर पर करंजी, अनारसा, कच्चा चिवड़ा, लसन चिवड़ा, शंकरपाड़ा, बादाम बर्फी, स्ट्रॉबेरी कसारा जैसी मिठाइयाँ उपलब्ध है। एक बार ग्राहकों से भेंट देकर लाभ लेने का अनुरोध संचालक तेजस पोपट प्रियासॉफ्ट ने किया है। शासन आदेश के अनुसार सप्ताह में एक दिन सरकारी अधिकारी और आम जनता वाहनों का उपयोग ना करे, जिससे पर्यावरण संतुलन कायम रहने में सहायता हो। महानगर पालिका शासन के आदेश की पहल करते हुए आज वाहनों को कार्यालय में एक दिन के लिए प्रवेश बंदी लगा दी गई। सभी लोग सायकलों से मनपा कार्यालय में आए। सन्मान आणि आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने आज महानगरपालिकेच्या तर्फे सायकल डे हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। या उपक्रमामध्ये अमरावती महानगरपालिकेचे सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व अधिकारी यांनी सहभाग घेतला होता। खरं पाहिलं तर आज आपल्या आरोग्याकडे कामाच्या व्यापामुळे आपण दुर्लक्ष करतो, त्याचे परिणाम नंतरच्या काळामध्ये आपल्याला दिसून येतात। त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि अमरावतीकर जनतेला मी आव्हान करतो की आपण किमान एक दिवस तरी सायकल चालवावी, जेणेकरून आपलं पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही आणि त्यासोबत आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहील। शासनाने पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाच्या दृष्टीने माझी वसुंधरा या अभियानाची सुरुवात केली आहे। 2 ऑक्टोबर ते 31 मार्च हा कालावधी या अभियानाचा आहे। या अभियानामध्ये पंचतत्वांचा विचार करण्यात आला आहे आणि पर्यावरणाच्या संवर्धन आणि संरक्षणाच्या दृष्टीने वाहतूक कोंडी तसेच फिटनेस ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून अमरावती महानगरपालिकेतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस ऑफिसमध्ये सायकलने यावं असा आम्ही निर्णय घेतला आहे आणि त्याची सुरुवात आज आपण केलेली आहे आणि आज ह्या मोहिमेला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे। अमरावती शहरातील सायकलप्रेमी लोकसुद्धा या अभियानामध्ये सहभागी झालेले आहेत। माननीय महापौरसुद्धा आज स्वतः सकाळी आपल्या घरापासून तर कार्यालयापर्यंत सायकलने आलेले आहेत। ही मोहीम म्हणजे पर्यावरणामध्ये फार मोठा बदल होईल
अशी आशा नाही आहे, परंतु एक सांकेतिक स्वरूपात आणि प्रातिनिधिक स्वरूपात अमरावती शहरामध्ये सायकल हा एक स्टेटस सिम्बॉल व्हावा, हेल्थ सिम्बॉल व्हावा आणि पर्यावरणाचं संरक्षण व्हावं या दृष्टिकोनातून ही मोहीम आपण चालू केली आहे. आगामी काळात दिवाळी आहे. मी अमरावती शहरातील सर्व नागरिकांना या दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देतो. आपण नुकतेच कोविडमधून बाहेर पडलेलो आहे. आता अंधकारातून आपण उजेडाकडे, प्रकाशाकडे जातो आहे. या पर्वामध्ये अमरावती शहरवासियांना प्रदूषणमुक्त आणि कमीत कमी फटाक्याचा वापर व्हावा या दृष्टीने मी पुन्हा आवाहन करतो आणि दिवाळी शुभेच्छा. फटाक्यांची आवड लहान मुलांमध्ये असते, तर फटाक्यांचा वापर करताना हा जपून करावा. घातक आणि मोठे जे फटाके असतात त्याचा वापर लहान मुलांनी करू नये असं मी या प्रसंगी आवाहन करतो. धन्यवाद. यदि आपको खाना बनाने में रुचि है और यदि आप नए व्यंजन सीखना चाहते हैं तो सिटी न्यूज़ आपके लिए ला रहा है एक नई पहल. तो चलिए देखते हैं विधि स्वादिष्ट व्यंजन की. हेलो फ्रेंड्स, आज हम बनाने जा रहे हैं इंस्टेंट क्रिस्पी केसर जलेबी. वैसे तो जलेबी के घोल को 10-12 घंटे भिगोना पड़ता है, किंतु आज हम इसे तुरंत बनाएंगे. इसके लिए चाहिए हमें उड़द का मोगर, जिसे हमने 2 घंटे पहले धोकर भिगो लिया था. 1 कप मैदा, 2 कप शक्कर, थोड़ी सी केसर, आधा चुटकी ऑरेंज कलर. हमने उड़द के मोगर को मिक्सर के जार में बारीक पीस लिया है. अब हम एक बाउल लेंगे, उसमें मैदा डालेंगे, 3/4 चम्मच बेकिंग पाउडर डालेंगे और कलर डाल के उसमें थोड़ा सा पानी डालेंगे और धीरे धीरे उसे मिलाएंगे. उसमें पानी थोड़ा थोड़ा करके डालेंगे ताकि हमारी मैदे में गुठलियाँ ना पड़े. इसे घोलने के लिए हमें 1/4 कप पानी लगा है. अब इसमें हम उड़द का पिसा हुआ मोगर डालेंगे और इसे अच्छी तरह से मिक्स करेंगे. अब हमारा ये अच्छी तरह से मिक्स हो गया है. हमारा बैटर इस तरह से होना चाहिए. अब एक बर्तन लेकर उसमें हम शक्कर डालेंगे, 1 कप पानी और केसर डालकर एक तार की चाशनी तैयार कर लेंगे. अब हमारी चाशनी तैयार होने लगी है. हम इसमें आधा नींबू निचोड़कर डालेंगे ताकि हमारी चाशनी जाड़ी ना पड़े. अब हम एक ग्लास लेंगे और उसमें पाइपिंग बैग डालेंगे, जिसमें हमने बारीक सा एक छेद कर लिया है. अब उसमें हम अपना बैटर डालेंगे. आपको मार्केट में ऐसे पाइपिंग बैग्स भी मिलेंगे और चाहे तो आप सॉस की बोतल से भी बना सकते हैं. हमने एक फ्राई पैन में घी गरम कर लिया है. अब उसमें हम अपनी जलेबियाँ डालेंगे. ध्यान रहे आपका घी बहुत अधिक गर्म नहीं होना चाहिए, वरना आपकी जलेबियाँ जल सकती हैं. अब हमारी जलेबियाँ तल चुकी हैं. अब इसे हम एक प्लेट में निकालेंगे और चाशनी में डालेंगे. अब हमारी क्रिस्पी रसीली केसर जलेबियाँ खाने के लिए तैयार हैं. यदि आप खाना बनाने का शौक रखते हैं तो आप हमसे इस नंबर पर संपर्क कर सकते हैं. नंबर है 9370067111. एक नज़र शहर में कोरोना की स्थिति पर.
जाते जाते फिर एक बार नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। समय हो चला है आपसे विदा लेने का। फिर होगी मुलाकात ताजा नए समाचारों के साथ। तब तक के लिए बने रहिए सिटी न्यूज के साथ।